हाय, गुड इव्हनिंग. आम्ही चाललो आहे आता कुडली बंदरवर मॅच बघायला. ते टुर्नामेंट चालू आहेत. हे बघा आम्ही चाललो आहे. सिद्धांत हाय कर. चल लवकर, मॅच चालू होतील आता. ग्राउंडच्या बाजूचा या समुद्रकिनारीच मॅचचं आयोजन केलेलं आहे. चाललो आम्ही आता मॅच बघायला. किती छान व्ह्यूज आहे बघा. अदनान बनाम ईशान. पहिला चेंडू अदनानचा ईशानसाठी. ईशान काय करतोय पाहूया. अदनान समोर असेल. पहिला चेंडू फटका खेळला. साधत आली रे. खरा क्षेत्ररक्षण. चेंडू अडत होता परंतु दोन क्षेत्ररक्षक होते. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून गेलाय चौकारासाठी. या चौकाराने श्रीगणेश झालाय राजे लेवन या संघाचा. पुढचा चेंडू अदनानचा ईशानसाठी. अजून हे 5 चौकार ठोकले तर 200 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक जिंकू शकतो ईशान. परंतु अदनान इथं उत्कृष्ट गोलंदाज आहे. आता फटका सजवलाय चौकारासाठी. सुरेख फटका. 2 चेंडूंमध्ये लगातार 2 चौकार ठोकले ईशान याने. अदनानवर प्रहार केले तर जरा टीम मीटिंग कमी घ्यायची आहे दोन्ही संघाने. पुढचा चेंडू येणाऱ्याचा चेंडू ईशानसाठी काय करतील. अदनान कमबॅक करावा लागेल. इथे ऑफिसच्या बाहेर आहे. पंच निश्चित करतात. पंचांचे दोन समांतर म्हणजेच एकावांतर येतोय वाईट चेंडू. पुढचा चेंडू असेल. 2 चेंडू निघून झाले. 2 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केले. आता मात्र बॅटकडे घेऊन चेंडू मात्र मैदानात स्थिर राहतोय. धावसंख्या होते 9. 3 चेंडू फेकून झालेत. अजून ही येणारे 3 चेंडू ईशानसाठी असतील. अदनान याचे काय करतो ईशान. हा खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 4 धावा सेव्ह केलेत साईने. सुरेख क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. कमबॅक केलाय अदनानने. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले होते. पुढील 2 चेंडू निर्धाव फेकताना पाहायला भेटला अदनान. ईशान सारख्या मोठ्या खेळाडूला जगडून ठेवणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही आहे. पुढचा चेंडू हा देखील डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी. अतिशय सुरेख वेगळी गोलंदाजी अदनान यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू या षटकातील 9 धावसंख्या झाली. 3 चेंडू डॉट आले. पुढचा चेंडू हा बरोबर टप्प्याचा चेंडू. हा देखील निर्धाव चेंडू. लगातार 4 चेंडू निर्धाव. कमबॅक काय सुरेख कमबॅक केलाय. संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतो उसामा. समोर असेल साई. पहिला चेंडू लेगिस्टीच्या बाहेर वाईट चेंडू पण घोषित करता येतं. पुढचा चेंडू असेल. मोह टॅप करण्याचा प्रयत्न परंतु टाइमिंग नव्हतं. चेंडू मात्र मैदानात स्थिर राहतोय. पुढचा चेंडू असेल. हा देखील वाईट चेंडू. 48 धावसंख्या होते. इथे बॅट फुटचा पंच आलाय चालू याच्या बॅट मधून जाफेल चौकारासाठी. धावसंख्या होते 52. 50 धावपगावर लागले. हार्दिक अभिनंदन राधेल संघाचा. हो काय चेंडू फेकला होता. तितक्या साथीचा प्रहार खोदून काढलाय चौकारासाठी. सुरेख फटकेबाजी राधेल या संघाकडून. धावसंख्या होते 56. इथे होण्याची संधी अपील केली जाते. इथे फलंदाज बाद. पहिला धक्का साई याच्या मार्फत राधेल या संघाला. अजून ही 2 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या होते 56. दुसरा धक्का ईशान याच्या मार्फत राधेल या संघाला.
पृथ्वी ईशान यांची जागा काय झाले पृथ्वी या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू असेल पहिला चेंडू होता पृथ्वीसाठी चौकारासाठी ठोकलाय 60 धावा झाले 61 धावांचं उद्दिष्ट ठेवले ते म्हणजे नवनिहाल पडवे या संघासमोर सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतो जुनियर तर नॉन स्ट्रायकिंग एंडला उसामा गोलंदाजी मार्ग टूल संदेश एक्सप्रेस ईशान अडीरेकर पहिला चेंडू जुएसाठी असेल ईशान यांचा पहिल्या सामन्यामध्ये याच्या आधीच्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली होती ईशान याने पहिला चेंडू स्लोवर गतीचा चेंडू इथे कॅच शॉट नीट तिथे जायला होता परंतु चेंडूला मात्र रोखू शकला नाही या चौकाराने श्री गणेशा होतोय नवनिहाल पडवे या संघाचा पहिल्या चेंडूवर चौकार फेस राय पहिला चेंडू स्लोवर गतीचा होता पुढचा चेंडू ईशान याचा इथे वेगवान गतीचा चेंडू काय गोलीच्या वेगाने गेलाय चेंडू तिथे तातीचा प्रहार होता खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र मैदानात स्थिर राहतो येतो चेंडू दोन चेंडू फेकून झाले 4 धावा खर्च करताना पाहायला भेटतो ईशान पुढचा चेंडू असेल जोरसाठी हा स्लोवर गतीचा चेंडू आणि इथे पहिला गडी बाद जुए बाद पहिला धक्का नवनिहाल पडवे या संघाला झेब याच्या मार्फत आता झेब याच्या जगाण्यास कोणी ते पाहायला असेल ते पाहायला रोमांचक असेल तर तर आता झेब याच्या जगाण्यास आला आयान समोर असेल ईशान झुईब याला मात केलंय दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवरती पुढचा चेंडू ईशानचा इथे देखील बोल्ड दुसरा धक्का भेटलाय हॅट्रिकचा चान्स असेल काही लगातार दुसरे हॅट्रिक होईल का ईशान याच्या गोलंदाजीतून पाहायला भेटेल आपल्याला आता फलंदाजीसाठी आलाय साई लगातार 2 चेंडूंवर 2 गडी बाद केले ईशान याने 2 मोहरे टिपलेत तर तिसरा टिपेल का पाहायला भेटेल आपल्याला हो वेगवान गतीचा चेंडू होता परंतु चेंडू मात्र मैदानात स्थिर राहतोय पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकारी स्लो वर्गाचा चेंडू आणि फलंदाज बाद तिसरा गडी बाद साहित्याच्या स्वरूपात आजची झाले गोलंदाजी मार्फत समोर असेल अदनान पहिला चेंडू अदनानसाठी तिथे बॅटची गाडा घेऊन चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी फक्त आणि फक्त या सामन्यातील औपचारिकता शिल्लक आहे परंतु मित्रांनो ही क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही अरे काय घडतंय इथे फुलटॉस होता हा देखील निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते रात्री 11 या संघाकडून पुढचा चेंडू हा देखील निर्धाव चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण ईशान याच्या मार्फत इथे खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु चेंडू सध्या जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी धावसंख्या होते 19 शेवटचा चेंडू या इनिंग मधील हवा एक चेंडू धावसंख्या होते 20 हा देखील अवांतर चेंडू लगातार 2 अवांतर चेंडू फेकताना पाहायला भेटलाय अर्जित इथे जाहीर क्षेत्रामध्ये जातोय 2 धावेसाठी आणि विजय होतोय राजे 11 संघ हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढच्या वर्षासाठी आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद